यावर्षी म्हणजे 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये इतकं कडक आणि सडकत ऊन पडलं होतं की बाहेर पडण्याची इच्छा कोणालाही होत नव्हती. घरातील थोर मंडळी मला हे बेंबीच्या देठापासून ओरडून समजावून सांगण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. अरे पेपर वाचलास का रे? सनस्ट्रोकमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागत आहे रे. उन्हात फिरू नको रे. थोडे दिवस राईडला जाणं बंद कर रे. दिवस चांगले नाही. पण आपण यांचे ऐकणाऱ्यातले आहोत काय याची मी कधीच पर्वा केली नाही. उलट मी त्यांना प्रत्युत्तर देत होतो. काय होत नाही हो, इतकी लोकं फिरतात उन्हामध्ये, काय होत नाही असं म्हणत मी त्याच महिन्यात दुसऱ्या रविवारी साताऱ्याजवळ असलेल्या बामणोली आणि तापोळा राईड केली. ही राईड कळत असताना कळत नकळत मी स्वतःशीच पुटपुटलो. काय सॉलिड ऊन आहे हे. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयव तापलेला मला जाणवत होता. अवघड जागी पण घामाचे पाणी आता शिल्लक राहिले नव्हते. आणि गाडीच्या सीटवर टेकलेले बूट पेपरात येणाऱ्या विचित्र मूळव्याध भगिंदर वर इलाज करणाऱ्या डॉक्टरांच्या जाहिराती माझ्या डोळ्यासमोर नाचवत होते. या राईडमध्ये उन्हाळ्यामुळे आमची साल्टी सोलून निघायचीच फक्त राहिली होती. ही राईड करून आल्यावर मी अविचारीपणे आमच्या घरातील थोर मंडळींसमोर माझा एक उत्तम विचार मांडला. तुम्ही म्हणताय ना सारखं राईडला जाऊ नको म्हणून. आता संपूर्ण मे महिना संपेस तोपर्यंत मी कुठलीही राईड करणार नाही. माझ्या या निर्णयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलल्याचं मी स्पष्ट पाहिलं होतं. खरोखरच हा उन्हाळा मला पण असह्यच झाला होता. मी चोरून बाथरूममध्ये माझ्या बुडाला आंघोळ झाल्यानंतर मलम फासून लवकर बऱ्या होण्याचा पण प्रयत्न करतच होतो. आता महिनाभर कुठंही राईडला जायचं नाही हे पक्कं ठरवून सर्व रायडिंग गिअर्स मी स्वच्छ धुवून कपाटात घडी करून ठेवून टाकले. मनात पक्कं ठरवलं की आता काही झालं तरी उन्हात राईड करायची नाही. कर्तव्यनिष्ठ जबाबदार जंटलमन बनून मी माझ्या कामाला पण लागलो. हे सगळं झाल्यानंतर काही दिवसात दुपारी सहज व्हॉट्सॲप चालत असताना बायकर्स ऑफ इंडिया या ग्रुपमध्ये एक मेसेज येऊन लुडकला आणि माझ्यातील किडा पुन्हा जागा झाला. काल परवापर्यंत जे मी काय ठरवलं होतं सगळं आता धुळीला मिळालं. डोळ्यासमोर बाईक दिसू लागली. स्वच्छ रायडिंग गिअर चढवण्याची इच्छा झाली. आणि इतकेच नव्हे तर मलम फासलेली जागा पण पूर्णपणे गॅरंटेड बरी झाली आहे याची देखील जाणीव होऊ लागली. हा मेसेज इतका छन्नाट होता की माझ्या हुशार अनुभवी दूरदृष्टी असणाऱ्या बाईक रायडर्स ॲडमिननी असे ठिकाण हुडकून काढले होते की तिथे आम्ही रायडिंगला जाणार नाही असे होऊच शकत नव्हते. व्हिडिओ क्लिप पण अशी टाकलेली की त्यामध्ये रणरणत्या उन्हात थंडगार मनमोहक पाण्याचा धबधबा, त्यामध्ये भिजत असलेले साधारण पुरुष आणि नयनरम्य भिजलेला ललना पाहून इथे जाण्याचा मोह मी काय कुणीच टाळू शकत नव्हतं. क्षणाचाही विचार न करता ग्रुपमध्ये नाव ॲड केलं, रायडिंग गिअर्स काढले आणि रविवारी सकाळी 12 मे 2024ला काळंबावाडी धरणातील मनमोहक धबधब्याकडे आमच्या सर्वांच्या बाईक्स निघाल्या. आमचा सर्वांचा लवाजमा आता काळंबावाडी धरणाजवळ येऊन पोचला होता. आम्ही आमच्या बाईक्स पार्क केल्या आणि तिथून आम्हाला खोल दरीत असलेला धबधबा पण दिसला. आता या धबधब्याकडे जाण्यासाठी आम्ही पायवाट शोधू लागलो. मधून वाहणारी नदी आणि दोन्ही बाजूला खोल दरी आम्हाला उतरण्यासाठी अशी योग्य पायवाट सापडतच नव्हती. तसा हा धबधबा फारसा वहिवाट नसलेला असल्याने इथे खाली उतरण्यासाठी चांगली पायवाट तयार झालेली नाही. खाली उतरण्याच्या वाटेवरचा शोध घेत घेत आम्ही एक अवघड पायवाटेने खाली उतरायचे ठरवले.
हळूहळू अंदाज घेत घेत एकामागून एक आम्ही एकमेकांना सावरत खाली उतरू लागलो. जसे जसे आम्ही खाली उतरत होतो तशी तशी जमीन भुसभुशीत आणि पोकळ झालेली आम्हाला जाणवत होती. आमच्या पायात रायडिंग शूज असल्यामुळे इथे त्यांचा फारसा काही उपयोग होत नव्हता. उलट आमचे पाय थोडे घसरतच होते. भरपूर माती, त्यावर अलगद पडलेले अस्ताव्यस्त छोटे मोठे दगड तुडवत आम्ही धबधब्याकडे निघालो. बऱ्याचदा आमच्या पायाखालचे दगड सरकत पण होते आणि आम्ही काळजीपूर्वक खाली उतरण्याचा प्रयत्न करत होतो. कदाचित हा व्हिडिओ पाहून तुम्हाला असेही वाटेल की आपणही या धबधब्याकडे जावे. मी तुम्हाला असे सांगेन की इकडे तुम्ही उन्हाळ्यात थंडगार पाण्यामध्ये भिजायला नक्की या. तसे हे ठिकाण निर्मनुष्य आहे, तेव्हा तुम्ही एकटे दुकटे किंवा गर्लफ्रेंडला घेऊन इकडे अजिबात येण्याचे धाडस करू नका. फॅमिलीसोबत, मित्रांसोबत नक्की या. ग्रुपने आल्यानंतर इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. इथे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी, चहासाठी, नाश्त्यासाठी कुठलेही स्टॉल वगैरे उभारलेले दिसणार नाही. येताना स्वच्छ पाण्याने भरलेल्या बाटल्या, खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स न विसरता बरोबर ठेवा. पण खाऊन झाल्यावर कचरा मात्र अजिबात करू नका. झालेला कचरा गोळा करून योग्य ठिकाणी नेऊन नक्की टाका. खरं तर तसा विचार केला तर हा धरण क्षेत्राचा भाग असल्यामुळे रेस्ट्रिक्टेड एरिया म्हणून डिक्लेअर करायला हवा होता. तरी पण जेव्हा आम्ही बाईक राईड करत आलो इथे कुणीही सिक्युरिटी गार्ड, मनुष्य, डॅमवरचा एखादा अधिकारी आम्हाला कोणीही निदर्शनास आले नाही. कोण कुठं चाललंय, कशासाठी चाललंय इथं विचारणारं कोणीच नव्हतं. तुमचा इकडे जर येण्याचा योग आला आणि तुम्ही जर रीतसर परवानगी घेऊन आलात तर थोडं तुमच्यासाठी ते चांगलं राहील. वर कितीही कडकडीत ऊन असलं तरी पाणलोट क्षेत्र असल्यामुळे इथे वाहणारा वारा हा अगदी थंडगार पाण्यावरून आमच्यापर्यंत येत होता. आम्ही आता धबधब्याकडे पुढे हळूहळू वाटचाल करू लागलो. आमच्यातील काही अति उत्साही मंडळी ऑलरेडी पाण्यामध्ये उतरलेली पण होती. काही जण फोटो शूटिंग करत होती, काही सेल्फी काढत होती. एकंदरीत प्रत्येक जण खूप एन्जॉय करत असताना मी पाहिला. आमच्यातील एक रायडर असा धाडशी होता, त्यानं बघता बघता पाण्यामध्ये उडी मारली आणि सप 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 पोहत दुसऱ्या बाजूला येऊन तो काठावर देखील आला. आम्ही सर्वजण त्याच्याकडे बघतच राहिलो. मस्त टॅलेंटेड होता तो पोहण्यामध्ये. मला पण खूप पाण्यामध्ये उतरायचा मोह होत होता, पण माझ्यात इतकं धाडस नव्हतं की अशा ठिकाणी उतरावं आणि पाण्यात पोहावं. म्हणून मी असं ठरवलं की चला पोहायला जरी नाही मिळालं तरी थंडगार येणारे तुषार अंगावर घेऊन काठावर थोड्या वेळ बसावं आणि मस्त एन्जॉय करावा. धबधब्याच्या अगदी शेजारी बसून मी माझ्या इन्स्टा 360 कॅमेराने मस्त व्हिडिओ शूटिंग केले. आणि हे करत असतानाच माझ्या एका मित्राने मला मागून आवाज दिला, अरे तिकडं अजून एक मोठा वॉटरफॉल आहे, आपल्याला सगळ्यांना तिकडं जायचं आहे, कदाचित तिथे आपल्याला पाण्यात उतरता येईल, चला सगळेजण. परत त्याच बिकट वाटेवरून दगडाधोंडातून मातीतून वाट काढत काढत चालत चालत आम्ही जवळच असलेल्या एका धबधब्यापाशी पोचलो आणि जाता जाता आम्हाला एक मारुतीरायाचं दर्शन पण घडलं. मारुतीराया आमच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्यांनी आम्हाला इतका मस्त धबधबा दाखवला की आम्ही तो धबधबा पाहून भानच हरपून गेलो. त्या धबधब्यात खाली जाण्याची इच्छा आम्ही आता पूर्ण करणार होतो हे आम्हाला माहीत झाले होते.
प्रत्येकजण आनंदाने उत्साहाने त्या धबधब्याखाली शिरण्याचा प्रयत्न करत होता. आमच्यातील काही अतिउत्साही रायडर ऑलरेडी त्या धबधब्याच्या पाण्याखाली मस्त एन्जॉय करत होते. जसा मी तिथे पोचलो, मी आणि माझ्या हातातला इन्स्टा कॅमेरा पाहून माझे सर्व मित्र एकदम खुश झाले आणि हात वर करून मला बोलवायला लागले. मी जाईल तिथे माझ्याबरोबर इन्स्टा 360 कॅमेरा असतो. मी सर्वांचे व्हिडिओ शूटिंग करत असतो. म्हणून मला आमच्या बायकर्स ग्रुपमध्ये सगळेजण अगदी पर्सनली ओळखतात. जसा मी पाण्यात शिरलो, माझ्या एका मित्राने माझ्या हातातला इन्स्टा कॅमेरा घेतला आणि पोहत त्याचे, माझे आणि इतरांचे सर्वांचे शूटिंग त्यानं मस्तपैकी केले. जनरली माझ्या हातात इन्स्टा 360 कॅमेरा असल्यामुळे माझे व्हिडिओ शूटिंग फारसे होतच नाही. पण यावेळी मात्र त्याच्या हातात मी कॅमेरा दिल्यामुळं त्यांनी माझ्याबरोबर इतरांचा देखील मस्त व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. कडक उन्हाळ्यात देखील पाणी अतिशय गार होते. आम्ही धबधब्याखाली गेलो तर आमच्या पाठीला पाण्याचा प्रचंड मारा होत होता. त्याच्या खाली बसणं शक्यच नव्हतं. माझ्या प्रिय मित्रांनी माझा इन्स्टा 360 कॅमेरा वापरून स्वतःचे मस्त व्हिडिओ काढून घेतले. कॅमेरा हातात धरून उंचावरून खोल पाण्यात उड्या मारल्या. हा कॅमेरा वॉटरप्रूफ असल्याने पाण्यावरती आणि पाण्याखालती असे दोन्ही शूटिंग आम्हाला करता आले. हे व्हिडिओ पाहत मी तुम्हाला सतर्कतेची आणि सावधानतेची थोडी माहिती देतो, ती नीट ऐका. आम्ही येथे ज्या धबधब्यात पोहत आहोत तो धबधबा खरोखरच मनमोहक आणि आकर्षण करणारा आहे. इथे येण्याची इच्छा नक्कीच प्रत्येकाला होईल. पण आम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहोत तिथे खूप छोटी मोठी दगडे पाण्यामध्ये आहेत. काही ठिकाणी समजणार नाहीत असे खोल खड्डे पण तयार झाले आहेत आणि जी दगडं वर आहेत त्यावर खूप प्रमाणात शेवाळही साठलेले आहे. धबधब्यातील छोटे मोठे दगड खूप टोकदार आणि अतिशय कठीण स्वरूपाचे आहेत. यावरून चुकून शेवाळावरून जर पाय घसरून कोणी पडले तर त्याला मोठ्या प्रमाणात इजा किंवा दुखापत होऊ शकते. तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच पाण्यामध्ये उतरावे असे मी तुम्हाला सांगेन. मस्त पाण्यात एन्जॉय करून आत्ता आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पाण्यात पोहल्यामुळे आता आम्हाला सर्वांना प्रचंड भूक लागली होती. आमच्या ग्रुप ॲडमिनने जवळच असलेल्या ग्रीन वाईल्ड विला या हॉटेलमध्ये जेवणाची सोय करून ठेवली होती. सर्वांनी मस्तपैकी पोटभर जेवण करून थोडीफार विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा कोल्हापूरकडे परतलो. ही राईड खरोखरच मी एन्जॉय केली होती. जर उन्हाच्या भीतीने मी घरी बसलो असतो तर मला या राईडचा आनंद घेता आला नसता आणि कडक उन्हाळ्यात भरभरून वाहणारा धबधबा पण मी पाहिला नसता. शेवट इतकंच सांगेन की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा नक्की फिरायला जा. आपला व्याप सांभाळून नक्की फिरा. निसर्गात जा, निसर्गाशी एकरूप व्हा, पण निसर्गाला इजा न पोचवता तुम्ही हा सर्व आनंद लुटा. धन्यवाद.